दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। वैयक्तिक वनहक्क दाव्यांच्या छाननी प्रक्रियेत वनहक्क कायदा 2006 आणि वनहक्क नियम 2012 मध्ये नमूद नसलेल्या पुराव्यांची सक्ती करून पात्र आदिवासी दावेदारांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप वयम चळवळीने केला आहे। या संदर्भात अप्पर आदिवासी आयुक्त तथा विभागीय वनहक्क समितीचे सचिव यांना सविस्तर निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे। वयम चळवळीच्या निवेदनानुसार उपविभागीय आणि जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांकडून अनेक प्रकरणांमध्ये दंडाच्या पावत्या आणि इतर अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात आहे। मात्र वनहक्क अधिनियम 2006 आणि वनहक्क नियम 2012 मधील नियम 6 ब 12(4) आणि 12(a)(11) मध्ये अशा प्रकारच्या पुराव्याची सक्ती करण्याची कोणतीही तरतूद नसतानाही ही पद्धत अवलंबली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे अनेक पात्र आदिवासी दावेदारांचे अर्ज प्रलंबित राहत असून काही दावे नाकारले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। दावेदारांनी सादर केलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष पडताळणी न करता दावे फेटाळले जात असल्याची ही तक्रार करण्यात आली आहे। 2005 पूर्वीच्या जमिनीच्या वापराचे पुरावे, वन विभागाच्या नोंदी, अतिक्रमणाची माहिती, POR नोंदी तसेच उपलब्ध शासकीय अभिलेखांच्या आधारेच वनहक्क दाव्यांचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। वनहक्क कायद्याची अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असून पात्र आदिवासी दावेदारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा वयम चळवळीने व्यक्त केली आहे। आपल्या विकासाची आपली चळवळ आपल्या ह्या वनहक्काच्या अपिलासाठी विभागीय उपायुक्त नाशिक येथे आलेले आहे। येथे लोकांनी उपविभागीय समिती जिल्हा वनहक्क समिती यांनी वनहक्काची अपिलं फेटाळली आणि त्या फेटाळलेल्या अपिलावर पुन्हा आयुक्त कार्यालयामध्ये पुन्हा सुनावणी लागली। या सुनावणीमध्ये आता लोकांनी इथे येऊन मागील दोन्ही समित्यांनी आमचे पुरावे सबळ पुरावे तपासले नाही, जागेवरती कुठलीही शासनाकडून व्हिजिट झाली नाही। 12(1)च्या नोटिसीनुसार वन विभागाचे कर्मचारी पलाटाच्या ठिकाणी आले नाही आणि आम्हाला या दाव्यातून आमच्या पलाटातून निष्कलित करण्यात आलं। त्याच्यामुळे आम्ही विभागीय समितीकडे अपील केलं, ज्याच्यात आम्ही शासनाकडे आता एक 3 गोष्टी सादर केल्या। ठिकाणी महसूल विभाग, वन विभाग आणि वनहक्क समिती यांनी पलाटाच्या ठिकाणी व्हिजिट द्यावी आणि त्याच्यात आमचे पुरावे सबळ याच्यावर चर्चा करावी। दुसरी जी गोष्ट सांगितली की आमच्या वनहक्कातले पुरावे वन विभागाने वारंवार आमच्यावरती दंड पावत्या, दराईच्या पावत्या अशा खूप वेळा दंड केलेला आहे, ज्याचं रेकॉर्ड वन विभागाकडे आहे, ते शासनाने उपलब्ध करून द्यावं अशी एक विभागीय समिती नाशिक यांच्याकडे आत्ता चर्चेत ठेवल्या गेली वयम चळवळीकडून। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची की जे उपग्रहाचे छायांकित प्रत मिळण्यासाठीचा आग्रह धरला जातो, ज्या मागील दोन्ही समित्यांनी असं म्हटलं आहे की याचं अतिक्रमण हे 2005 नंतरचं आहे, परंतु आम्ही आग्रह धरतो की हे समितीला जेव्हा पाहणी होईल तेव्हा हे उपग्रहाचे चित्र 2005च्या अगोदरचं मिळवून द्यावं आणि ज्याच्यामध्ये आमचं जे सिद्ध करण्यासाठीचं 2005च्या अगोदरचं जे गुगल इमेज आहे आपण आता उपविभागीय समितीसमोर ठेवल्या। चौथी गोष्ट महत्त्वाची की जोपर्यंत हे सबळ पुरावं विभागीय समितीकडे शासनाकडून आम्हाला मिळत नाही, वरील दोन्ही समित्या आमच्याकडे सादर करत नाही, तोपर्यंत आमच्या पलाटासंदर्भाचा निर्णय विभागीय समितीने देऊ नये। सबळ पुरावा हे सादर झाल्यानंतरच आम्हाला आमचा निर्णय द्यावा असे एक विनंती ठेवली आहे। धन्यवाद। वनहक्क दाव्यांच्या छाननी प्रक्रियेत होत असल्याचा आरोप असलेल्या अनियमिततेमुळे आदिवासी समाजात नाराजी असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित समित्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी वयम चळवळीचे उपाध्यक्ष प्रकाश बरफ, कार्यकर्ते देवेंद्र थोडगा, वनवासी कल्याण आश्रमचे देविदास देशमुख तसेच सुरगाणा, पेठ, सटाणा, कळवण, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 60हून अधिक वनहक्क दावेदार उपस्थित होते। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।